काय घाबरताय? मी आहे ना तुमच्या सोबत. चला गावात जाऊन पाहू. नको नको भीती वाटते. मग आजूबाजूला किती अंधारी आता इथं किती अंधार झालाय आणि एकटे पण माणूस नाही तर. काय घाबरताय? मी आहे ना तुमच्या सोबत. चला गावात जाऊन पाहू. नको 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 थांब, आम्ही पण येतो सोबत. बसायला मी जातो. विजय, अरे विजय, तो आवाज ऐकलास का? आवाज कशाचा आवाज? अरे गाण्याचा आवाज, आ आ आ, बोलावण्याचा आवाज, आ आ आ. अरे मला कशाचा आवाज आला नाही. तू घेऊ नको आणि मला तिथे घालू नको. कोण दिसतंय का बघा, चला. विजय, अरे विजय, ते बघ तिथे काहीतरी चमकतंय. मंदिर, अरे ते बघ कोणतरी बसले तिथे. अरे कोणीतरी काय म्हातारे आजोबा आहेत ते. चला त्यांना तिथे. नको नको भीती वाटते. आजोबा, हो आजोबा. माझं नाव विजय. आम्ही इथून जात होतो की आमची गाडी अचानक बंद पडली. सर्व गाव शोधले. गेले कुठे? माणसं माणसं हो माणसं माणसं कुत्र्या मांजरासारखी तडफडून गेली. हे गाव श्रापित आहे. त्या गावाला घुगऱ्याचा श्राप लागला. जा जा, नाहीतर तुम्ही पण मरसा. सर्व माणसं मिली. हो, सर्व माणसं मेली. सर्व माणसं मेली कशी आजोबा? नको नको, उगाच मेलेली मुर्दे उकरू नका रे बाबांनो, त्रास होतो. सांगा ना आजोबा, ऐकायचं आहे आम्हाला. तुम्हाला ऐकायचं आहे? तुम्हाला ऐकायचं आहे? या या बसा. हे गाव आनंदात होत. गावातली माणसं गुण्या गोविंदाने राहत होती. शेतातलं पीक वाऱ्यासह डोलत होत. गावातली मुलं आनंदाने खेळत होती. सर्व काही जोमात चालू होतं. अचानक गावातील कधी न आणणारी विहीर आटली. तळ्यातलं पाणी संपलं. तळ कोरडं फक पडलं. गावातील माणसं पाण्यासाठी वनवन फिरू लागली. आणि अचानक एका दिवशी चारच माहिती अगं तू कवा आलीस मला कळलंच नाही ग. लय वेळ झाला, सकाळपासून पाणी पाणी करत होतात. पाणी आणलं ना, भाकर तुकडा खाऊन
लगेचच असा विचार करत बसू नका. जाते म्या, घरात काम पडली. ठीक आहे जा तू. डोंगरानं काहीतरी खाल्लं असेल का? घुगऱ्या, ए घुगऱ्या, घुगऱ्या, भाकर तुकडा खाऊन घे, वाईस पाणी पिऊन घे, वाईस दमा नाही घे घुगऱ्या. बाबा बाबा तेव्हा ते चरवे खाली आईने वनवन फिरून 2-4 वेळा पाणी आणले ते तुम्ही इकडे घेऊन आलात. ते या वेळा पाहिजे त्या ते चरवे सुबाल्या ठेव चरवी खाली. ठेवणार नाही. सुबाल्या ठेव चरवी खाली. ठेवणार नाही. सुबाल्या मी म्हणतो ठेव चरवी खाली. ठेवणार नाही. मला मारलं बाबा, तुम्ही मला मारलात आणि ती या वेळा पाहिजे सुबाल्या आवड स्वतःला. सुबालराव, सुबाल्या, अरे फकीर घुगऱ्या, आता तूच सांग परमेश्वरा मी काय करू. तुम्हीच सांगा माय बाबांनो मी काय करू. लय दिवसाची गोष्ट आहे. तालुक्याला बाजाराला गेलो होतो. रस्त्यात रडण्याचा मोठा आवाज ऐकू आला. इकडे तिकडे पाहिले तर दूरवर हिदड जमा झाली दिसली. जवळजवळ पाहतो तर काय एक लहान बाळ रडत होतं. हिदड त्याच्या अंगाची लाचके तोडत होती. अंगात गाठी रुतली होती. अंग रक्तबंबाळ झालं होतं. हे पाहून माझ्या काळजात पाणी सोडलं. हे पाहून माझ्या काळजात पाणी सोडलं. क्षणाचाही विचार न करता पुढे झालो. क्षणाचाही विचार न करता पुढे झालो. पट्ट मग डोक्याच्या पेट्यात लावून त्याला छातीला लावून घेतो. माणसाच्या नात्याने माणुसकीच्या नात्याने त्याला घरी घेऊन आलो. पण मालकी त्याला घरात घ्यायला तयार होती. बऱ्याच विनंत्या केल्या. म्हणतात ना की देव त्यारी त्याला कोण मारी. ते बाळ म्हणजेच हा घुगऱ्या. सर्व गाव त्याला वेड्या वेड्या म्हणून त्रास देतात. माणसानं माणुसकी पाळली पाहिजे. एकमेकाच्या अडी अडचणीत मदत केली पाहिजे. माणसानं माणुसकी दाखवली पाहिजे. मग मी माणुसकी दाखवतो. यात माझं काय चुकलं तुम्हीच सांगा. माय बापांनो तुम्हीच सांगा. माझं काय चुकलं तुम्हीच सांगा. अहो पाटील, पाटील, अहो पाटील. ठक ठक ठक. भाऊजी तुम्ही? अहो या की आज. हो पाटील आहेत का? हो आहेत, या की आज. कोण शंकरराव तुम्ही या की बसा. राम राम पाटील. राम राम. कसं काय येणं केलं शंकरराव? बरं आहे ना सगळं? काही बी बरं नाही पाटील. आज सकाळी पाठीवर गेलो होतो. तिथं सदा आणि त्याची मंडळी भेटली. काम होतं सदाशिवराव? काय म्हणणार पाटील, सगळी गाव सोडून जात होती. मी त्याला अडवलं, त्याचा हात तोडलं, त्याचं पाय पडलं, पण तो काही थांबला नाही पाटील. गाव सोडून निघून गेला. लहानपणी सगळं खेळलेली, खांद्याला खांदा लावून काम केलेली, सुखादुखामध्ये सोबत असलेली, जीवाला जीवलेली माणसं गाव सोडून जात आहेत पाटील. गाव सोडून जात आहेत. शांत व्हा शंकरराव, शांत व्हा. कसा शांतराव पाटील कसा? आज सदा 2 दिवसांनी गणपतराव, धोंडीबा, राघोजी अशी एक एक माणसं गाव सोडून जात आहेत पाटील. आणि कसा शांतराव कसा? शांत व्हा शंकरराव, शांत व्हा. पाटील पाटील गावचं सगळ्यात जास्त शिकलेलं तुम्हीच. आता तुम्हीच यावर काही उपाय करा पाटील. तुम्हीच यावर काही उपाय करा. काय करू शंकरराव? अहो गणपतराव, राघोजी, धोंडीबा यांना मी किती समजावलं, पण कोणी ऐकलं नाही. ते तरी काय करणार? गावात कधी ना एवढा दुष्काळ पडलाय. ते तरी करतील, ते तरी काय करतील आणि मी तरी काय करू शकतो? पाटील
गावचं पाटील तुम्हीच असं म्हणल्यावर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं पाटील? कोणाच्या? शांती वाईच गप गुमान बस. ते काय बरं नाही बघ. शंकरराव बोलू द्या ना, तिला सुद्धा बसवता. बोलू द्या ना तिला. बोल शांता, तुला काय बोलायचं? मी ऐकलंय की शेजारच्या गावामध्ये भोगत आलाय म्हण, लय पोहोचलाय म्हण. हो मी आपण लय ऐकलं त्याच्याबद्दल. पंचकोशीत लय मोठं नाव आहे त्याचं. मी म्हणते त्यालाच बोलू, तोच काहीतरी उपाय सांगेल. हो तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपण पण त्यालाच बोलू. हो नाही, असा बुवा माझ्यावर माझा विश्वास नाही. मग तुम्हीच काय तो उपाय सांगा पाटील. मी काय सांगू? मग बोलावं लागतं ना. तू द्या तुमच्या मनासारखं. बाबा की जय हो. जय काली कलकत्ते वाली तेरा वचन जागृत निरंजन. जय हो जय हो. मर्याईच्या नावाने सांग बरं. तुळजा भवानीचा उदो 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 उदो. जय काली कलकत्ते वाली तेरा वचन जागृत निरंजन. जय हो जय हो. मर्याईच्या नावाने सांग बरं. तुळजा भवानीचा उदो 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 उदो. जय काली कलकत्ते वाली तेरा वचन जागृत निरंजन. जय हो जय हो. मर्याईच्या नावाने सांग बरं. तुळजा भवानीचा उदो 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 उदो. महाराज की जय हो. जय हो जय हो. महाराज आता तुम्हीच आम्हाला वाचवा. महाराज तुम्हीच आम्हाला वाचवा. काय झालं बालका? उठ उठ. काय सांगू महाराज, तुम्ही तर अंतर्यामी आहात. आता तुमच्यापासून काही लपलंय होईल. मला माहित आहे बालका, तुला काय बोलण्याची गरज नाही. पण तुला काय बोलायचं असेल तर बोल बालका, बोल. लहान तोंडी मोठा घास महाराज, आपण जाणता आहात. 2-3 पावसाळे होऊन गेले, ढग जशी आली तशी निघून गेली. पण गावात पाण्याचा एकही थेंब पडला नाही महाराज. गावात पाण्याचा एकही थेंब पडला नाही. गोठ्यातील जनावर पाण्याविना तडपडत आहेत. गावातील आया बहिणी पाण्यासाठी वरून फिरत आहेत. तरी काय उपयोग नाही महाराज, तरी काय उपयोग नाही. गावात पाणी नाही म्हणून गावातील माणसं गाव सोडून जात आहेत महाराज, गाव सोडून जात. आज सकाळी सदा गाव सोडून जात होता. मी त्याला अडवलं, त्याचा पाय पडलं, पण तो काही थांबला नाही महाराज, तो काही थांबला नाही. लहानपणी सगळं खेळलेली, खांद्याला खांदा लावून काम केले, सुखादुखामध्ये सोबत असलेली, जीवाला जीव लावून माणसं गाव सोडून जात आहेत महाराज. आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा महाराज, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. असं आहे तर. हो महाराज, आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. जय काली कलकत्ते वाली तेरा वचन जागृत निरंजन. जय हो जय हो. मर्याईच्या नावाने सांग बरं. तुझ्या भवानीचा उदो 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 उदो. मी देवी बोलते. सांग बरं. काय झालं माय? काय झालं? मी रुसले. काय चुकलं माय आमचं? काय चुकलं? काय चुकला असलं की माहिती तुझीच लेकरं ना. नाही चालणार. गेले 2 वर्ष झालं तुम्ही गावातली जत्रा भरली नाही. हो माय, बरोबर आहे. हो बरोबर आहे माहिती, बरोबर आहे. यावर्षी जत्रा भरवतो माय, यावर्षी जत्रा भरवतो. जत्रा नाही चालणार. जत्रा नाही चालणार, मग काय चालणार माय? काय पाहिजे तुला? मला बळी पाहिजे. बळी? देवकी कोंबड्याचा बळी. कोंबड्याचा नाही चालणार. कोंबड्याचा नाही, तू बकऱ्याचा बळी देऊ माय. बकऱ्याचा पण नाही चालणार. कोंबड्याचा बळी नको, बकऱ्याचा बळी नको, मग पाहिजे तरी काय माहिती तुला? मला नरबळी हवा आहे. नरबळी म्हणजे माणसाचा बळी? हो माणसाचा बळी हवा आहे. माणसाचा बळी म्हणजे काय? कोंबड्या बकऱ्याचा बळी आहे माय. माणूस आणायचा कुठून ते मला काय माहित नाही, पण मला माणसाचा बळी पाहिजे. माणसाचा बळी जर नाही दिला तर तुमच्या गावाचं काही खरं नाही. तुमचं गाव असंच शापित आहे आणि तुमच्या गावाची राख रांगोळ होईल. मर्याईच्या नावाने तुझ्या भवानीचा. माणूस आणायचा कुठून?
अहो शंकरराव शांत, गावच्या भल्यासाठी आणू कुठून तरी. अरे हा एक नरबळी. कोण कोण? घुगऱ्या? नाही, मी माझ्या घुगऱ्याचा बळी देणार नाही. घुगऱ्याचा बळी तर देवाच लागेल. नाही, मी माझ्या घुगऱ्याचा बळी देणार नाही. अरे बिन मायबापाचं पोर ते. अरे माणूस की हाय की नाही तुम्हाला? माणुसकी बिनुसकी गेली खड्ड्यात. आणि पाटील गावच्या भल्यासाठी तर म्हणतोय आम्ही. काय म्हणताय की बळी द्या? मी नाही देणार. मला तर काय वेगळंच वाटतंय. काय वाटतंय? वेगळंच वाटतंय. काय वाटतंय? की ही पोरग तुमचंच आहे. अरे सुबान्या, त्या जीबीला हाडबीड हाय की नाही? तोड दिलं देवानं, काय बी बोलू नये. माणुसकीचं नातं हाय की नाही? त्याच माणुसकीच्या नात्यानं म्हणतो की घुगऱ्याचा बळी द्या. असंही त्या वेड्याचं पुढे काय होणार? कोण बघणार त्याला? त्याचा देवाला बळी दिला तर त्याचंच भलं होईल, त्याची जीवनातून सुटका होईल. अरे सुभान, आपण शिवाजी महाराजांचे मावळे, हातात हात देणारी, जीवाला जीव देणाऱ्या माणसाची जात आपली. अरे शिवाजी महाराजांनी रयतेसाठी आपलं आयुष्य वेचलं आणि तू म्हणतोस की माणसाचा बळी द्या. तुम्हीच काहीतरी सांगा यावर उपाय. म्या काय सांगू उपाय? पाटील, तुम्हाला तर बळी द्यावाच लागेल, नाहीतर या गावाचं काही खरं नाही. तुम्ही ठरवलं असेल तर उद्या तुमच्या माणसाला म्या नाही आडव येणार. दोस्तों आज हम पाटीलचं तोच पाटील मी. ह्या हाताने मी माझ्या घुगऱ्याचा बळी दिला. ह्याच हाताने. चुकलं तुमचं. माफी महाराज, माफी. अहो शिवबाचं मावळं तुम्ही. या सगळ्या गावाला समावण्याचं काम तुमचं. अशा अंधश्रद्धा पाळणं हे चुकीचं आहे. अहो पाऊस पडणं न पडणं हे माणसावर आहे. माणसाने जशी कृती केली तसं ते घडेल. झाडं असतील तर पाऊस पडेल, झाडं नसतील तर पाऊस नाही. चुकीचं केलं पाटील, चुकीचं केलं. चुकलं महाराज, चुकलं. जगात सगळं युद्ध जिंकलं महाराज, घरच्या सगळं युद्ध हारलं महाराज. चुकलं महाराज, चुकलं. धीर सोडून आपण शिकलेल्या त्या शिक्षणाचा फायदा झालाच पाहिजे. या गावाचं पुढं भलं झालंच पाहिजे. असं येतो आम्ही. काळजी.
आपण कसं जायचं गाडीचं चल आपण ढकलीत ना गाडी आधी पळा जा जा गेला पुन्हा शोधे तुला शोधे तुला शोधे तुला घुमऱ्या इथं आहेस नाही तू घुमऱ्या आश्रमशाळा आरवी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुंदरचं असं नाटक आपल्यासमोर सादर केलेलं आहे. सादर करते 10वीचा वर्ग आहे. माझं लिखाण आहे, नेपथ्य माझं आहे. विद्यार्थी आपण पाहिलेलं आहे. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर